हे गरुडराज, आपण कोणत्या विचारात मग्न आहात? जांबुवंतजी, काय झाले होते आम्हा? प्रभू, मेघनाथने आपणा दोघांना नागपाशामध्ये बांधलं होतं. आम्ही सर्वांनी आशा सोडून दिली होती, परंतु पक्षीराज गरुड देवांनी आपणा दोघांना नवजीवन प्रदान केलं आहे. नागपाशातून आमचा उद्धार करणारे पक्षीराज, आपला व आमचा प्रत्यक्ष काही संबंध नाही, तरीही निस्वार्थ भावनेने आपण आमची सहाय्यता केली. आम्ही आपले सदैव ऋणी राहू. हे प्रभू, आम्हाला आपला सेवकच समजावे. हे रघुकुल शिरोमणी आर्यश्रेष्ठ, भविष्यासाठी आपणास इतकेच निवेदन आहे, सदैव सचेत सावधान राहूनच सर्वांशी युद्ध करावे. आपण युद्धात सुद्धा धर्म आणि नीतीच्या मार्गावर चालणारे निश्चल योद्धा आहात. अधर्मी राक्षस स्वभावानेच कपट युद्ध करणारे असतात. क्रूर इंद्रजितने मायेने ज्या नागपाशात आपणास बांधले होते, ते तीक्ष्ण दातांचे विषधर कार्तूचे पुत्र नागच होते. राक्षसी मायेने प्राणतः बाणांचे रूप धारण करून आपला अंत करण्यास आले होते. परंतु आपणास याआधी कधी भेटलो नाही. हे देव, यथार्थ आपण कोण आहात? हे दशरथ नंदन, हे युगपुरुष, हे पुरुषोत्तम, यावेळी आपण ज्या युद्ध यज्ञाच्या अनुष्ठानात संघर्षरत आहात, त्यात विजय प्राप्त करून जेव्हा आपल्या अवताराला पृथ्वीवर सार्थक कराल, तेव्हा तुम्ही माझ्या सेवेबद्दल सर्व काही जाणाल प्रभू. आता मला आज्ञा द्यावी प्रभू. प्रभू, वानरसेना काही वेळातच जय घोषाची अनुमती मागत आहे. कोणत्या कारणास महाराज?
निस्तब्ध रात्रीच्या मध्यमातच हा जयनाद का? म्हणजे आपण विजय प्राप्त केला आहे. राम रावण संग्रामाचा निष्कर्ष प्राप्त झाला आहे. आपल्या युद्धाचा उद्देश पूर्ण झाला आहे. नाही अवधेश, आपल्या जय घोषाचे कारण कोणत्याही अहंकाराचे प्रदर्शन करणे नाही आहे. आपल्यावर आलेल्या संकटाने सीतामाता चिंतित झाल्या असतील आणि आमच्या या जयघोषाने आम्ही सीतामातेला हा संदेश देऊ इच्छितो की आपण कुशल मंगल आहात. होय बंधू, हाच एकमेव उपाय आहे ज्यामुळे आपल्या योद्ध्यांच्या मनात वाहणारा आनंदाचा संकेत आपण सीता वहिनींपर्यंत पोहोचवू शकतो. जशी आपली इच्छा. जय सिया राम. युवराजांचा विजय असो. काय वार्ता आणली आहेस? हा शत्रुगणात कोलाहल कसला? हा कोलाहल नाही युवराज. वानर सेनेत आनंद आणि उत्साह भरून आला आहे. कारण राम आणि लक्ष्मण नागपाशातून मुक्त झाले. असंभव. कसे संभव झाले हे? कोणी केला हा चमत्कार? पक्ष्यांचे राजे गरुडाने त्यांना नागपाशातून मुक्त केले. गरुड? तो गरुड जो विष्णूचे वाहन आहे. हो युवराज, याच्याशिवाय आणि कोणात इतकी ताकद आहे जो नागपाशाचा भेद करू शकतो? इतके मोठे दुस्साहस केले त्या दुष्टाने? काही हरकत नाही. आज ते माझ्या नागपाशातून मुक्त झाले म्हणून काय झाले? उद्या मी माझ्या सगळ्यात शक्तिशाली आणि अभिमंत्रित शस्त्राचा प्रयोग करून ह्या युद्धाचा निर्णयच लावेन. अभिनंदनाचा हर्षनाद संध्या सरता सरता करुणा आक्रंदात बदललेली असेल. हर हर महादेव. मी बालकांचा वध करायला नाही आलो. ज्याने माझा अनुज अतिकेयचा वध केला आहे त्या लक्ष्मणाला सांगा, भ्याडांसारखा तोंड लपवू नकोस. समोर मैदानात ये. त्याचा मृत्यू त्याला ललकारतो आहे. कुठे आहे लक्ष्मण? लक्ष्मण! काय झाले अंगद? काय झालं युवराज अंगद? मेघनाथ रणभूमी सोडून पळून गेला का? कालच्या विजयाने त्याला खूप उन्माद चढला आहे लक्ष्मण बंधू. वारंवार तो आपल्याला ललकारत आहे. बोलत आहे की नागदंशाचे घाव अजूनही भरले नाहीत. इंद्रजितच्या माराला घाबरून काय इंद्रजितशी सामना करण्याचे साहस राहिले नाही? बंधू, आम्हास अनुमती द्यावी. ह्या मेघाच्या गर्जनेला शांत करण्यासाठी आमचे अस्त्र अधीर होत आहेत. परंतु इतके अधीर होऊ नये धीरवीर. त्याचे नाव मेघनाद आहे. गर्जना करणे मेघाचा स्वभाव आहे. वीर सौमित्र
उत्तेजित होऊन नाही, एका धैर्यवान योद्ध्याप्रमाणे तू तिथे जा. प्रभू, लक्ष्मणजींचं रक्षण आणि त्यांच्या सहाय्यतेसाठी काही योद्धा त्यांच्या सोबत जातील. लक्ष्मण, जांबुवंतांना या सर्वांची कपटलीला चांगलीच माहिती आहे. म्हणून आपण यांच्या बोलण्याची अवहेलना केली पाहिजे ना. परंतु बंधू, लक्ष्मण, अंगद, आज्ञा प्रभू. तुम्ही हनुमान, नल, नील तत्परतेने लक्ष्मणाच्या आसपास राहावे. जशी आज्ञा प्रभू. इंद्रजीतने सदैव वीरांना धुळीस मिळवले आहे, देवांना जेरीस आणले आहे. ह्या प्रकारे रणभूमीत वानरांशी खेळ करणे यात कोणताच आनंद नाही. कोणा वीर किंवा रणवीराशी टक्कर झाली तरच योद्ध्याची रणतृष्णा पूर्ण होते. जाऊन राम आणि लक्ष्मणाला सांगा की आमचा सामना करा, अन्यथा आपले शस्त्र आमच्या चरणात अर्पण करून पुन्हा अयोध्येला परत जा. तुम्हा निशाचरांना यमलोकी पाठवल्या विना आम्ही अयोध्येला कसे जाऊ शकतो? लक्ष्मण, ये आलास तू. आपल्या सहायतेसाठी आपल्या ज्येष्ठ बंधूला सोबत नाही आणलंस? बडबडून नाद करू नकोस मेघनाथ. युद्ध कर. मेघनाथाच्या सिंहनादाचा परिणाम तू पाहिला आहेस. काल तर तू वाचलास, परंतु आज जरी स्वयं ब्रह्मा विष्णू महेश धरतीवर का येईनात, तू नाही वाचू शकणार. घे
लक्ष्मण, बंधू,
हनुमानजी, हे काय झाले? हे काय झाले आपल्या वीरबंधूंना? अनर्थ झालाय महाराज. लक्ष्मण, लक्ष्मण, उठ. लक्ष्मण, लक्ष्मण, काय झाले आमच्या लक्ष्मणाला? हा काही बोलत का नाही? लक्ष्मण, ब्रह्मांडात अशी कोणती शक्ती आहे जिने आमच्या लक्ष्मणाला शक्तिहीन करून टाकले? प्रभू, मेघनादाने घात लावून वीरघातिनी शक्तीचा प्रयोग केला आहे. या वीरघातिनी शक्तीपासून वाचणं असंभव आहे. नाही लक्ष्मण, असे नाही होऊ शकत. असे नाही होऊ शकत. यासाठी तर तू आमच्यासोबत वनात नव्हतास. यासाठी तर तू वनात आला नव्हतास आमच्यासोबत. जर लक्ष्मणाला काही झाले तर अनर्थ होईल. ही धरती फाटेल आणि स्वयं राम तिच्यात सामावून जाईल. सामावून जाईल राम तिच्यात. पिताश्री, मी लक्ष्मणाला मृत्यूच्या कुशीत झोपवून आलो आहे. तुझा विजय असो इंद्रजित. लक्ष्मण मर्दन करणाऱ्या इंद्रजिता तुझा सदैव विजय असो. तू जेव्हा जो संकल्प घेतला आहेस तो सदैव पूर्ण केला आहेस. रघुवंश विजयी, आमचा तुझ्या पराक्रमावर सदैव विश्वास राहिला आहे. रामाच्या मृत्यूनंतर अयोध्याच्या राजसिंहासनावर आम्ही स्वतः तुझा राज्याभिषेक करू आणि जय जयकार करू. अयोध्या नरेश, महाराज इंद्रजितांचा विजय असो. जर लक्ष्मण राहिला नाही तर हा रामही राहणार नाही. हे काय बोलत आहात प्रभू? आम्ही सत्य बोलत आहोत. जर लक्ष्मणाला काही झाले तर स्वयं राम जिवंत राहणार नाही. परंतु अत्यंत क्षीण गतीने चालणाऱ्या हृदयाच्या गतीमध्ये ढळणारा श्वास शेष होण्याची संभावना आहे. युद्धभूमीवर जेथे एकीकडे अथांग सागर आहे आणि दुसरीकडे प्रबळ शत्रू, अशात उपचाराचा उपाय कसा निघेल हनुमान? उपाय आहे प्रभू, परंतु असंभव आहे. तो उपाय सांगा जांबुवंतजी. लंकेमध्ये प्रत्येक रोगाचं निदान आहे. तेथे एक राजवैद्य सुषेणजी आहेत. जर ते इथे आले तर हे संभव आहे की काही उपचार होऊ शकतो. प्रभू, आम्हाला आज्ञा द्यावी. आम्ही वैद्य राजांना घेऊन येतो. लवकर जाऊन ये हनुमान. हनुमान, शत्रूच्या घरी जात आहेस. आम्हाला तुझी चिंता राहील. सावधानपणे जा. जय श्रीराम. वैद्यराज, काही उपाय तर आहे ना? आयुर्वेद शेवटच्या क्षणापर्यंत आज सोडत नाही श्रीराम. हृदयावर खोलवर घात झाला आहे. श्वसन नलिकाही अवरुद्ध होत आहे.
मग काय होईल वैद्यराज? माझ्या औषधांमध्ये आणि औषधी वनस्पतींमध्ये असे औषध नाही ज्यामुळे यांचा उपचार होऊ शकेल. यांचा उपचार करण्यामध्ये एक अडचण आहे. त्या दुष्कार्याचे नाव तर सांगा. कैलाश आणि वृषभ पर्वतांमध्ये दैवी औषधींचा एक महापर्वत आहे. तेथे 4 औषधी अशा असतील ज्यांच्यात एक दिव्य प्रकाशाची आभा 4ही दिशांना प्रकाशमान करत असते. त्यांचे नाव आहे मृत संजीवनी. जर या वेळेवर मिळाल्या तर मृतकालाही जीवित करू शकतात. परंतु लक्ष्मणांकडे केवळ एका रात्रीचा वेळ आहे. हे कार्य सूर्योदयापूर्वी व्हायला हवे, तेव्हाच या उपचाराचा लाभ होऊ शकतो. अन्यथा लक्ष्मणांना वाचवणे असंभव होऊ शकते. असंभव तर असंभवच राहणार. कुठे लंकेचा हा समुद्र आणि कुठे हिमालय पर्वत. माझ्या लक्ष्मणासाठी कोण आणील संजीवनी बुटी? प्रभू, आपणास आपल्या सेवकावर विश्वास नाही? प्रभातच्या पहिल्या किरणांच्या आधी जर आम्ही औषधे घेऊन परतलो नाही तर हा हनुमान आपणास कधीच आपले मुख दाखवणार नाही. हनुमान, तू सदैव सफल होशील. जय श्रीराम. जय श्रीराम. ह्यात कोणती संजीवनी आहे? कशी ओळखू आम्ही ही संजीवनी? हनुमान, एक एक क्षण मूल्यवान आहे. व्यर्थ वेळ घालवू नको. उचलून घेऊन जा संपूर्ण पर्वताला. वैद्यराज स्वतः औषधे ओळखतील. जय श्रीराम. प्रभू, ते पहा, पवन पुत्र हनुमान. वैद्यराजजी, आम्ही औषधे घेऊन आलो आहोत. अरे महावीर, आपण तर पर्वतच उचलून आणला. आयुर्वेदाचार्य तर नाही मी की औषधी ओळखू शकेन. म्हणूनच आम्ही पूर्ण पर्वतच घेऊन आलो. आता आपण जावे आणि आपणच ओळखावे की यातील ती औषधी कोणती आहे. हीच आहे का संजीवनी? हो, ती जी सगळ्यात जास्त चमकते आहे तीच आहे संजीवनी.
लक्ष्मण, मेघनाथ, कुठे आहे तो मायावी? लक्ष्मण, लक्ष्मण, आमचा धनुष्यबाण कुठे? कुठे आहे आमचा धनुष्यबाण? लक्ष्मण, तू युद्धभूमीवर नाहीस. लक्ष्मण, तू युद्धभूमीवर नाहीस. आम्ही इथे कसे पोहोचलो? लक्ष्मण, मोठे संकट आले होते. हो लक्ष्मण, रघुकुळावर आलेल्या संकटाचे निवारण संकट मोचन हनुमानाने केले आहे. उचल आपले अस्त्र आणि सावधान हो. अवश्य लक्ष्मण. 2 दिवसांपासून तू माझ्या हातून मरता मरता वाचतो आहेस, परंतु आज नाही. आज तू येथून जीवित परत जाणार नाहीस.
लक्ष्मण, आजचे हे युद्ध तुझे आणि माझे अंतिम युद्ध असेल. आज एकतर तू नाही किंवा हा मेघनाथ नाही, परिणाम काहीही असो, परंतु इतिहास मेघनाथाला सदैव लक्षात ठेवेल. सामना देवाशी का असेना, मेघनाथाने कधी पाठ दाखवली नाही. तसेच आक्रमण केले आहे जसे कुणा शत्रूवर करायला हवे. जर आम्ही श्रीरामांचे अनन्य सेवक असू तर तुला देखील श्रीरामांची शपथ आहे की आता मेघनाथाचे मस्तक कापूनच परत ये. जर तुला त्या रामाची शपथ आहे तर ह्या मेघनाथाला लंकेची शपथ आहे. मेघनाथ जीवित असताना लंकेच्या धर्तीवर शत्रूची विजय पताका कधीच फडकू शकत नाही, कधीच नाही. मेघनाथ, लंकेश, प्रतिशोध, प्रतिशोध, प्रतिशोध.